नक्कीच मनीष, बेस्ट लक. एक मिनिट मनीष, जाऊ नकोस. तर नक्कीच तू तुझ्या खेळातून आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणली. तर ज्या वेळेला मैदानात जी सिच्युएशन होती, असं वाटत होतं 4 ओव्हर मध्ये 37 धावा सहज कुठून काढेल हा संघ. मी तर आत्ताच आलोय, पहिल्यांदाच या लीगला आलोय. असं वाटलेलं की मॅच मध्ये काय मजा नाहीये. त्यानंतर जे घडलं त्या खरंच बघण्यासारखं आणि मनात साठवून ठेवण्यासारखं होतं. तर त्यावेळेला नक्की तू काय विचार करत होतास? लो स्कोरिंगला खेळायला खूप मजा येते. लो स्कोरिंगची मॅच असते तर मॅच 100% जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. फिल्डिंग व्यवस्थित करायला लागते, बस बाकी काय नाही. नक्कीच. तर बघा काय जबरदस्त सांगितलं आहे, पूर्ण जिंकण्याचा प्रयत्न करतो ही एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे की मॅच अर्धवट सोडत नाही. थँक्यू मनीष. यापुढील सामन्याचा लेखाजोखा आपण ऐकाल. खोंडा विभागातील एक बुलंद आवाज, आपल्या गोड आवाजाने ज्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केले असे आमचे अमित देशमुख साहेब यांना मी आमंत्रित करतो की आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. हॅलो शेख. हॅलो शेख. हॅलो. आवाज दे. हॅलो. हॅलो. हॅलो शेख. हॅलो. हॅलो शेख. हॅलो. बस बस बस. हॅलो. थँक्यू. गुड मॉर्निंग, शुभप्रभात, सुप्रभात सगळ्यांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि मी समालोचक अमित देशमुख, रायगड निवेदक अमित देशमुख, आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. चालू असलेला सामना यावेळी रंगतोय, लढतोय आणि मात्र लढत आपल्याला पाहायला मिळते. अर्थात संदेशजी देशमुख यांचा संघ ट्विंकल स्टार विरुद्ध आपण पाहू शकाल मंगेशभाई पाटील यांचा संघ अर्थात राज फायटर संघ. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आपापसात भेटतात. विचार केला राज फायटर संघाचा 2 सामने त्यांनी गमावलेत आणि प्रिंकल स्टार संघाचा विचार केला तर 1 सामना गमावलाय आणि 1 विजयश्री त्यांनी खेचून आणली आहे. तो संघ आपण पाहतोय, दोन्ही संघ आपापसात भेटतात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवर पडला, क्षणी थोडा खाली राहिला. अवांतर धावसंख्येचा विचार केला होता, यावेळी मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल या क्षेत्रावरती. मंगेशभाई पाटील आता साई क्रीडांगण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6. अतिशय जबरदस्त आपल्याला या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि संयोजन पाहायला मिळतं. यावेळी मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रात लॉंगअपचा क्षेत्ररक्षक आला, चेंडूवरती गोळीच्या नजरेने मात्र तिथे मात्र मिळतात 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंगअपचं क्षेत्ररक्षक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल भावेश कडून बंटीनी खेळून काढला होता. केतन देशमुख निश्चितपणे चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू बीट झाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला, 2 धावा मिळतात. श्री गणेश झाला 2 धावेनी, निश्चितपणे वैयक्तिक 2 धावा आपल्याला पाहू शकाल बंटीच्या खात्यामध्ये जमा होतात आणि प्रिंकलचा संघाच्या धावफलकावरती लागतात 2 धावा. यावेळी ऑफसाईडच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस सिस्टम आला होता. यावेळी मात्र डिफेक्ट पॉइंटला चूज केला, क्षेत्ररक्षक पाठीमागे होता. यावेळी मात्र मिळत आहेत चौकार, 4 धावा. चौकाराला 4 धावांचा एक जबरदस्त देखणा क्रिकेटचं सौंदर्य वाढवणार स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राची कोणतीही चुकी करणार नाही. यावेळी मोठी मासळी गळाला लागली. डीजे
थँक्यू डीजे म्युझिक आपल्याला पाहायला मिळाली. त्रिशा डीजे सिस्टीम अर्थात प्रोप्रायटर प्रशांत देशमुख आणि ऋतिक आपण पाहू शकाल ऑपरेटरच्या भूमिकेत. हे चांगलं सॉन्ग पाहायला मिळाले. यावेळी मात्र सतीश जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त पड परेश कसरेद्वारा अतिशय चांगला प्रयत्न आणि मात्र यावेळी कोणतीही चूक करत नाही. झेल टिपला गेला. यावेळी मात्र बाद होतोय सतीश पाटील. थँक्यू डीजे. संकेत मते आणि समीर मोरे यावेळी मात्र मैदानात रवाना होत आहेत. निश्चितपणे दोन फलंदाज माघारी पडले, स्वस्तामध्ये माघारी पडले प्रिंकल स्टार संघाला. हे फलंदाज बंटी लवकर बाद झाला, 2 धावाकडून तो बाद झाला. त्यानंतर सतीश हा सुद्धा बाद झाला. त्याच्या पाठोपाठ सतीश बाद झाल्यानंतर मात्र संकेत मतेने जबाबदारी घेतली खऱ्या अर्थाने या मैदानावरती या संघाची. आणि समीर मोरे आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम भोकरपाडा. संकेतचा विचार केला तर काल जबरदस्त खेळी पाहायला म्हणजे 5 षटकार आले होते. त्याच्या भात्यामधला अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. गोलंदाजीत सुद्धा जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली. गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला संकेत मतेचा. पण यावेळी मात्र पिंकल स्टार संघ थोडासा अडचणीत सापडला पहिल्या षटकाच्या दरम्यान. पहिल्या षटकाचा विचार केला आकाशाचा तर निश्चितपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. निश्चितपणे जर केतनचा विचार केला 3 चेंडू फेस केले आणि 6 धावा त्यांनी काढल्या. एक चौकार आला होता पहिल्या षटकाच्या दरम्यान. मात्र 2 गड्यांचं नुकसान सुद्धा पिंकल स्टार संघात झालंय. एकूण विचार केला पहिल्या षटकाचा तर मात्र आकाशच्या गोलंदाजीवर 7 धावा आल्या. 2 विकेट महत्वाचे मिळेल. मी म्हणेल 7 धावा खर्च करण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे 2 विकेट ते आकाशने मिळवले. बंटीचा विकेट खूप महत्वाचा होता. मी जेव्हा बाईट्स घेतली सरकार 11 सॉरी राज फायटर संघाच्या कर्णधाराची अर्थात प्रसाद पाटीलची, तर प्रसादनी सांगितलं होतं आमच्यासाठी बंटी हा इम्पॉर्टंट प्लेअर असेल. बंटी खूप फॉर्मात आहे, त्याचा विकेट आम्हाला महत्वाचा आहे. आणि तिथेच घडला जो मासा त्यांना गळाला पाहिजे होता त्या माशासाठी त्यांनी पूर्णपणे जाळ फैलावलं होतं क्षेत्राचं आणि त्या पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला आकाश तर्फे. आणि पूर्णपणे बंटी लॉफ करण्याच्या नादात, मोठा फटका मारण्याच्या नादात मिडॉनच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन मात्र लवकरात लवकर माघारी झाला. आणि इथे मात्र चूक झाली प्रिंकल स्टार संघाची. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. यावेळी मात्र मयूर पाटील येतोय मॅन फ्रॉम भोकरपाडा. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळी मात्र मार्गस्थ होतोय पुढे संकेत मते आंध्रे रसेल. काल मात्र गाजवलेला दिवस संकेत मतेने आता आंध्रे रसेलने कालचा दिवस गाजवला. यावेळी मात्र दुसरा दिवस आहे त्याच्यासाठी. ऑफ स्टॉम्पचा फटका, ऑफ स्टॉम्पच्या बाहेरचा फटका यावेळी खेळून काढला. यावेळी फायचा षटकार येतोय संकेत मते मॅन फ्रॉम डोरवत. अतिशय जबरदस्त फटका, 6 धावांचा षटकार. इजे थँक्यू डीजे. कारले डोंगरावर बसलेली माझी एकविरा आई आणि तिचा आशीर्वाद सर्वांवरतीच आहे. संकेत मतेवर सुद्धा आशीर्वाद आहे संकेत मतेचा आपण पाहू शकाल. षटकार आला. यावेळी मात्र लॉफचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर मात्र चूक करणार नाही. इथे मात्र पुन्हा एकदा जाळ फैलावलं होतं. इथे मात्र चूक घडली. संकेत मध्ये पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्राच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठी बासळी गळाला लागली. डीजे थँक्यू डीजे. पहिला या षटकातला विचार केला. या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू
मिड ऑनच्या क्षेत्राच्या डोक्यावरना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला. षटकार आला संकेत भातेमधना, पण पुढच्या चेंडूवर मयूर पाटीलने मात्र स्ट्रॅटर्जी आखली, प्लॅनिंग केला, थोडस कानमंत्र दिला असेल कर्णधार आणि त्या कानमंत्राचा पूर्ण उपयोग केला. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू थोडा उसळला गेला, त्याला थोडीशी हाय दिला, हाय व्होल्टेजचा सामना असल्यामुळे, आणि त्याला जी उसळी दिली तिथेच संकेत मध्ये फसला. पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरनं काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र एक साधा सोपा झेल देऊन मात्र तो फसला. इथे मात्र 3 विकेटचं नुकसान झालंय. संकेत मध्ये माघारी आलाय, केतन देशमुख माघारी आलाय आणि विचार केला तर आपण सतीश पाटील सुद्धा माघारी आलाय. 3 विकेटचं नुकसान झालंय. प्रिंकल स्टार संघाचं धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. मयूर पाटील मात्र कमबॅक केलं या चेंडूवरती, कारण पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, या चेंडूवरती मात्र केलंय कमबॅक, विकेट आला. समीर मोरे लेग बिफोर द विकेटची अपील, पंचांकडे इशारा केला, पंचांनी मात्र उसळी घेणारा चेंडूची दाद दिली आहे. निश्चितपणे यावेळी निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. राज फायटर संघाचा विचार केला तर टाळ्यांचा कडकड झाला या चेंडूवरती. निश्चित मात्र राज फायटर संघाने 2 सामने गमावलेत. प्रिंकल स्टार थोडा कॉन्फिडन्स लेवल थोडीशी जास्त होती, कारण एक सामना गमावलाय आणि एक सामना जिंकलाय, पण या सामन्यामध्ये मात्र प्रिंकल स्टार संघाची अवस्था थोडीशी निराशजनक पाहायला मिळते, कारण बंटीवर विश्वास टाकला होता कर्णधाराने, संघ मालकाने, तो विश्वास मात्र थोडासा फेल ठरलाय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, वाकड टोप्याचा चेंडू, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असं वाटलं समीरच्या भातेबांधा एक्सलंट फटका निघेल की काय, पण मात्र समीर मोरे यावेळी फसतो या चेंडूवरती. लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता, समीर मोरे थोडासा अस्वस्थ होतोय या चेंडूवरती. मयूर पाटीलची विचार केला गोलंदाजीचा, अतिशय जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि पाटील त्यानंतरच्या 3 चेंडूवरती अतिशय चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळाला. 3 चेंडू निर्धाव काढल्यात, पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्याच्यानंतरची जी गोलंदाजी पाहिली तर मात्र कौतुकास पात्र गोलंदाजी करतोय यावेळी मात्र मयूर पाटील. यावेळी पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता, फायनल क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय सरळ भरधाव वेगाने, सीमारेषा पार येतो षटकार. थँक्यू डीजे. उगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजा, आता ते सॉन्ग होतं आपण पाहिलं कैलास पाटीलचा आवाज होता, पण हे खरं गाणं ओरिजिनल जर गाणं तुम्ही ऐकलं तर प्रतीक्षा देशमुख आमच्या भगिनी सुभाषनगर खोपोली येथे राहतात, एक उत्कृष्ट प्रकारची गायिका, यांनी गायलेलं गाणं आपण पाहिलं गरजा शिवाजी राजा. हे गाणं खूप फेमस झालं आणि खऱ्या अर्थाने लाखो दिले की धडकन, म्हणजे या हृदयात या काळजामध्ये हे गाणं भेरलेलं आपण पाहू शकाल. षटकाराला समीर मोरेच्या भात्यामधला मागचा चेंडू सुद्धा शॉर्ट पिच होता, पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी फेकली गेली मयूर पाटीलच्या द्वारा आणि तिथे मात्र षटकार आला. यावेळी मात्र पंच थोडस सकाळच्या सत्रामध्ये हँड रिलीज करतायत, एक व्यायामाचा प्रकार दाखवत वाईटचा इशारा करतात. अवंत धावसंख्येत भर पडेल 1 नी, धावसंख्या मात्र पोहोचते 1 या अंकावर ना 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रिंकल स्टार थोडा अडचणीत होता, समीर मोरेला सांभाळायला लागेल, जबाबदारी दिली आहे. ओहो, यावेळी लेग स्टंपच्या थोडासा वरना चेंडू हाताळला जात आहे. कमबॅक केलं या चेंडूवरती मयूरने, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. 2 षटकार जरूर आले, पण मी निश्चित विचार करेल 4 चेंडूंचा मयूरचा, ज्या प्रकारे 4 चेंडू टाकले 4ही चेंडू निर्धाव आले. फक्त या षटकाचा विचार केला अवांतर 1 मिळाली आणि 2 षटकार आले. निश्चितपणे विचार केला धावांचा तर मात्र या षटकाच्या दरम्यान 13 धावा धावफलकावरती लागल्या. एकूण धावांचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर तर धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा. 3 विकेटच्या नुकसानानंतर प्रिंकल स्टार संघ 20 या अंकावरती पोहोचलाय. वीर मराठा प्रीमियर लीग 2022 6वं पर्व चालू आहे आणि निश्चितपणे 5 पर्व अतिशय यशस्वी झाली. आता 6वं पर्व एकदम चांगल्या प्रकारचं आयोजन, नियोजन, संयोजन आणि प्रयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने नवनिर्वाचित अध्यक्ष या वीर मराठा कमिटीचे आपण पाहू शकाल संदेश देशमुख, आणि त्यांच्याच मार्फत आपण पाहू शकाल हा संघ खेळतोय. त्यांचे प्रोप्रायटर संघ मालक आहेत या प्रिंकल संघाचे, आणि ते देखील निश्चितपणे प्रयत्न करतायत, एक एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतायत. थोडासा संघ ढासळला यावेळी या सामन्यामध्ये, पण मात्र निश्चितपणे विश्वास निखिल विचारवर असेल, समीर मोरेवर असेल. यावेळी कार्पेट सहारने खेळून काढला चेंडू मात्र परेश विचारच्या हातामध्ये जातोय, तद्वर मात्र मिळते निखिलला 1 धाव.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वाढणार आहे 21 अंकावरती. निखिल विचारे थोडासा शांत आहे, पण समीर मोरेला आक्रमक व्हायला लागेल, कारण धावसंख्या जर विचार केला तर या सत्रामध्ये कदाचित सकाळचं सत्र चालू आहे, सकाळच्या सत्रामध्ये 50-55चा आकडा जेमतेम पोहोचणं गरजेचं आहे, कारण चेस करणं अवघड नाहीये, सोपं होऊन जातंय. परत दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करताना मी संदेशला विचारलं होतं, तर संदेशची टॉस म्हणजे निश्चित निखिल विचारे टॉस हारला होता, आणि संघ मालकाची जर मी विचारधारा ऐकली तर संदेशला मात्र निश्चितपणे पहिली बॅटिंग पहिली फिल्डिंग नको, पहिली बॅटिंग हवी नको होती, म्हणजे पहिले त्यांना डिफेन्स करायचं होतं, पण पहिली बॅटिंग त्यांच्या पदार्थ पहिली टॉस हारल्यामुळे बंटीनी टॉस जिंकला, पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं आणि पहिलं बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केलं प्रिंकलट्रा संघाला. ओहो, यावेळी ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताळला गेला गोलंदाज निखिलने, मात्र यावेळी मात्र पनिशमेंट दंडित केलं जाते गोलंदाज निखिलला. वाईटचा इशारा आला, अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा एक भर पडेल. 22 धावा धापलकावरती आहेत. निखिलचा जर उल्लेख केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमीच करतो भोकरपाडा संघाकडून, यावेळी मात्र राज फायटर संघाकडून खेळतोय. टप्प्याचा चेंडू, हाणामारीचा चेंडू होता, यावेळी लॉब झाला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय गोळीच्या वेगाने चेंडूवरती, इथे मात्र झटका. समीर मोरे बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज झालाय रुपेश पाटील, मॅन फ्रॉम गोठण, गावदेवी गोठण संघाचा हा खेळाडू रुपेश पाटील मैदानावरती येतोय. मात्र फलंदाजाचा विचार केला 1 2 3 4 4 फलंदाज बाद झालेत प्रिंकसा संघाच्या. यावेळी निखिल विचारे मात्र आक्रमक होत, भात्याचा एक्सलंट फटका, सुपर डुपर षटकार. डीजे थँक्यू डीजे. 19 फेब्रुवारी 1630 याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या जुन्नर परिसरात नजीक वसलेला शिवनेरी किल्ला, आणि या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या आशीर्वादानं मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा पेटला, एक दिव्याची ठिणगी पेटली, आणि तो जिजाऊचा पुत्र मात्र राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवलं. त्या शिवाजी महाराजांचं घेऊन आपण ऐकतोय, गाणं ऐकतोय. निश्चितपणे चांगला चेंडू, ब्लॉकचा चेंडू यावेळी मात्र खणून काढायचा होता. निखिल विचारीला कमबॅक केलं निखिल या चेंडूवरती. निखिलला शांत ठेवलंय. निखिल विरुद्ध निखिल स्ट्रॅटर्जी आखली जाते. निखिल विरुद्ध निखिल आहे, आपण पाहू शकाल. हे यावेळी मात्र निखिल आक्रमक झाला, यावेळी जात परेश छत्रीच्या डोक्यावर एक फ्लायचा फटका, डिफेक्टचा मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा येतोय गगनभेदी षटकार. क्या बात है, लाव ना. चौतीस धावा धावफलकावरती लागतात प्रिंकसा संघाच्या. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते निखिल विचारे विरुद्ध निखिल ढोकले. स्ट्रॅटर्जी आपण पाहू शकाल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र हवेत चेंडू, सीमारेषा पार येतोय. हा एक पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. अजय देशमुखला इंजरी झाले बघा. शुभांची तलवार.
थँक्यू डीजे. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करून घेणारा रयतेचा पहिला राजा, ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि रायगडावरती राजदरबारात मात्र स्वराज्य स्थापन केलं. त्या स्वराज्याच्या धर्मरक्षक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं ऐकलं की मात्र अंगावरती रोमांच काटा येतो. तो काटा आज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र वाईटचा इशारा. निश्चितपणे या ठिकाणी एक मोठी सुवर्ण संधी अनाउन्समेंट आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी. यावेळी पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावर यावेळी मात्र गली रिजन मध्ये हा चेंडू सरसावला. येतो सीमारेषा पार, चौकार. थांबायचे डीजे. मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी एक अनोखी आणि वेगळी अनाउन्समेंट आपण पाहू शकाल. सुवर्ण संधी आले गजानन कोळी खानाव. गजानन कोळी खानाव यांच्याकडून जो मॅन ऑफ द सिरीज घेईल त्याच्यासाठी 1 किलो मागेल ती मच्छी आलेली आहे. म्हणजे जी मागाल, जी ऑर्डर कराल ती 1 किलो मच्छी देण्यात येईल गजानन कोळी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी. क्या बात आहे गजानन कोळी, आपला आभार. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बंटी येतोय खाली, पण यावेळी मात्र चेंडू हातात सुटलाय. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज एका पाठोपाठ धावतात. बघा काय चित्र पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक. पंच धावा किती आहेत? 3 ना धावा. 3 धावा. धाबलकावरती 3 या आकड्याने मात्र वाढता क्रम पाहायला मिळेल. पण चित्र थोडं अनोखं होतं किरणजी. एका पाठोपाठ एक फलंदाज धावत होता. निखिल धावत होता, त्याच्या पाठीमागे मला वाटतंय रुपेश धावत होता. एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. पण चित्र वेगळं काय असू ना, 3 धावा येणं महत्वाच्या होत्या प्रिंकल स्टार संघाची. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्याने 48 धावांवरती. 48 लॉस ऑफ 4 विकेट्स. 48 धावा, एक सकारात्मक धावसंख्या उभारली गेलेली आहे. अजूनही मला वाटतंय या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. निखिल विचारे आक्रमक झाला. विषय पंत खेळून काढण्याचा प्रयत्न. कव्हर कॉर्नर मध्ये मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. संजोग विचारे तिथे होता. निखिल विचारेचा भाऊ मात्र यावेळी मात्र सुशांत विचारे, दोन्ही बंधू आहेत पण मात्र विरुद्ध धाडलेले आहेत. एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळतात आणि एक क्रिकेट आहे तुम्हाला आम्हा सर्वांना वेळ लावणार हे क्रिकेटच आहे जे तुम्हाला आपापसात भिडवतं. यावेळी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन प्रॉपिंग मध्ये येण्याचा प्रयत्न रुपेशचा यावेळी फसतोय. यावेळी मात्र रुपेशची विकेट जाते. फलंदाज बाद होते रुपेश पाटील मॅन फ्रॉम गोटन पवेलियन साठी. एकोणपन्नास धावा धाफलकावरती आहेत. 49 लॉस ऑफ 5 विकेट्स. 49 धावा धाफलकावरती आल्यात. कदाचित या षटकातला एका चेंडू शिल्लक असावा. प्रिंकल स्टार संघ मात्र 49 धावांवरती पोहोचतोय. निखिल विचारेकडून एका षटकाराची अपेक्षा निश्चित असणार आहे. एखादा मोठा षटकार आणि यावेळी मात्र हा चेंडू जातोय जवळजवळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना सीमारेषेच्या आर पार येतोय. 6 धावांचा गगनभेदी षटकार. क्या बात आहे निखिल, वाह. थँक्यू. या षटकारांच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्येला एक गती मिळाली. 55 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक मोठा टोला आला तर 60 आसपास पोहोचेल धावसंख्या. यावेळी मात्र भिडकावून देण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावर डिफेक्टचा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावांचा प्रयत्न होतोय. सिंगलला दिला प्राधान्य. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव काढताना मात्र यावेळी फलंदाज रुपेश मात्र माघारी परततोय. थँक्यू डीजे. आणि स्पर्श फायटर संघाचा खंडार राकेश मुंडे याला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. राकेश मुंडे आणि साहिल कचरे, सरकार 11 आणि स्पर्श फायटर
दोन्ही संघाच्या संघनायकी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा शिस्त आपल्या VMPL ची ही शिस्त आहे. समीर कचरेचा मी नेहमी उल्लेख करेल. समीर कचरे मॅन फ्रॉम स्वाली. बघा शिस्त समीर कचरेची, बघा शिस्त संजय हेलंडेची, बघा शिस्त मयूर पाटीलची, बघा शिस्त त्या ठिकाणी मयूर ढोकलेची, बघा शिस्त त्या ठिकाणी सुशांत विचारेची. ही शिस्त आहे VMPL ची. आणि स्वतः भाई सुद्धा मंगेश भाई पाटील या कमिटीचे प्रमुख सल्लागार, त्यांची शिस्त बघा. आणि ही शिस्त मंगेश भाईंनी लावलेली आहे ह्या VMPL ला. ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते. 56 धाबा धापलकावरती आहेत. सचिन दाभोळकर थोडीशी चुका करतात या ठिकाणी, मात्र 800 रुपयांचा गॉगल पडलाय. बघा प्रिंकल सार या ठिकाणी संघ रवाना होतोय. लाईनअप मध्ये शिस्तीमध्ये रवाना होतोय. निखिल विचारे, केतन देशमुख, शुभम देशमुख, एक युवा टॅलेंटला संधी दिली आहे. रुपेश पाटील असेल तिथे, मात्र संकेत मते असेल, निखिल विचारे असेल, सतीश पाटील असेल, समीर मोरे असेल, रुपेश देशमुख असेल, असे नामांकित खेळाडू मात्र मैदानात रवाना होत आहेत. 11च्या 11चा स्क्वॉड मात्र मैदानात रवाना होतोय. 56 धावांना डिफेन्स करावा लागेल या ठिकाणी. असतील, आय एम राईट, ऍब्सोल्युटली राईट. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा इथे राज फायटर संघाला, अर्थात प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ असेल. राज फायटर संघ अर्थात मंगेशभाई पाटील यांचा संघ 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. चेंडू द्यायचा या सरकार 11 संघाचा कर्णधार आणि स्पर्श फायटर संघाचा कर्णधार मला वाटतं आलेला आहे. साहिल कचरे आपण यायचं, आलाय साहिल सुद्धा आलाय. नाणेफेकीसाठी मी विनंती करतो या ठिकाणी अभिजित सर पाटील यांना विनंती करतो की आपले शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चेंडू तिकडे असेल तिथे, कॉईन माझ्या खिशात आहे. नाही पण त्याला एक्स्ट्रा चार्ज लागेल, व्याज सकट द्यायला लागतील. खोंडा कपचे 26 जानेवारीला जो मान अभिमान श्वास स्वाभिमान जो होतो तो खोंडा कप, आणि या खोंडा कपचे प्रमुख प्रणेते ज्यांनी खोंडा कपची खऱ्या अर्थाने संयोजना संकल्पना पुढे आणली ते आमचे आदर्श व्यक्तिमत्व ज्यामुळे आम्हाला मार्ग दाखवतात ते तात्या विचारे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय निखिल विचारेला षटकारांसाठी. मी तात्या विचारे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. स्पर्श फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. काय असेल राकेश निर्णय? क्षेत्ररक्षण. सन्मान्य तात्यासाहेब विचारे उजलोली यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. या तात्या आपण 26 जानेवारीला जो खोंडा कप होतो त्या खोंडा कपचा प्रमुख प्रणेते ज्यांनी ही खोंडा कपची संयोजना संकल्पना पुढे आणली आणि त्यांच्या विचारधारेवर VMPL विभाग चालतोय ते असे आमचे सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी मार्ग दाखवला असे तात्या विचारे यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचंय. तात्या विचाऱ्यांकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय निखिल विचारेसाठी. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. पण 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा इथे मंगेशभाई पाटील अर्थात राज फायटर या संघाला विरुद्ध संदेश शेठ देशमुख यांचा असेल प्रिंकलचा संघ मैदान खेळतोय. थोडस काल मात्र इंजरी आली संदेश शेठ यांना आणि म्हणूनच आजच्या सामन्यामध्ये थोडस पायाला इंजरी झाली त्याच्यामुळे ते आज मंचावरती आहेत आणि थोडीशी गोलंदाजी सुद्धा सुधारणा करावी लागतील. निश्चितपणे पण चांगला एफर्ट दाखवला, चांगला प्रयत्न आहे प्रिंकल सहा संघाने. मी निखिल विचारचे संदेश शेठ कौतुक करेल ज्या पद्धतीने तुमच्या अडचणीत सापडला होता संदेश शेठ संघ त्यावेळी निखिल विचारेंनी पुरी दारमदार सांभाळली. निश्चितपणे जी जबाबदारी विश्वास टाकला होता निखिल विचारेंनी त्या पात्रतेचा उतरला आणि हा संघ आपण जो 56 धावा पाहतोय त्या निखिल विचाराचं खूप मोठं श्रेय आहे. यावेळी मात्र थांबून ठेवतोय, जखडून ठेवतोय संकेत मते अँड्रे रसेल. विचार करायला भाग पडलाय फलंदाज डावखरा फलंदाज भावेश गायकरला. निश्चितपणे भावेशला यावेळी विचार करायला भाग पडलं, प्रत्युत्तर द्यावं लागेल. अँड्रे रसेलच्या चेंडूवरती अतिशय वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे संकेत मते. ओहो गुडलेन स्पॉटवरचा चेंडू खेळून काढलाय. फाईन क्षेत्रामध्ये स्क्वेअर क्षेत्रात मधून हा चेंडू सरसावलाय, पुढे जातो सीमारेषा पार येतो. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू ओडिसी.
4 धावांचा चौकार येते. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी मात्र पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला. निश्चितपणे चांगल्या 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि हाणामारीचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कल. यावेळी मात्र संतोषजनक कामगिरी करतोय. अनिश्चित संतोषचा जेव्हा जेव्हा विचार होतो, नारंगी संघाकडून अतिशय चपळाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यावेळी सर्कल मध्ये त्याला ठेवलंय. सर्कल मध्ये चांगल्या प्रकारचं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते संतोष कडून. चांगला दारमदार आहे त्याच्यावर सुद्धा आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते यावेळी संतोष कडून. सिंगलला दिलं प्राधान्य. सिंगलनी मात्र साईक रोटेट झाली. धाव फलकावर धावा आहेत 5 धावा. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 5 धावा धाव फलकावरती येत आहेत. निश्चितपणे राज फायटर संघाच्या मंगेशभाई पाटील यांचा संघ लढतोय आणि त्याच्या विपक्ष पाहाल तर संदेश देशमुख यांचा संघ आपण पाहू शकाल प्रिंकल स्टार, जो त्यांच्या मुलीच्या नावाने या ठिकाणी मैदानात उतरलाय प्रिंकल स्टार. आणि मंगेशभाई यांचा संघ जर विचार केला तर त्यांचा पुत्र म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावाने उतरला राज फायटर. म्हणजे एकमेकांच्या मुलांच्या विरोधात विपक्ष ही लढत भिडत आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेटच्या मैदानावरती. या क्रिकेटच्या पटलावरती एक लढत, एक द्वंद्वयुद्ध, एक महालढाई, एक क्रिकेटचं द्वंद्वयुद्ध आणि एक क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी उतरलाय या मंगेशभाई क्रीडा नगरीवरती. राज स्पर्श फायटर संघाचं प्लेयर्स यांना विनंती आहे की आपण मंचाच्या साईडला यायचे. अतिशय चांगला एफर्ट पाहायला मिळाला केतन कडून. यावेळी मात्र लॉंगअपचा क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू आला होता. 2 धावा रोखू शकला नाही, पण चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 2 धावा रोखण्यात यश मिळालं बंटीला अर्थात केतनला. या प्रिंकल स्टार संघाचा आयकॉन प्लेअर बंटी आणि निश्चितपणे 2 धावा वाचवल्यात. स्पर्श फायटर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण उजव्या साईडला मंचाच्या यायचंय. आपला कर्णधार आपला संघ मला वाट पाहतोय. स्पर्श फायटर्स टप्प्याचा चेंडू यावेळी आक्रमण केलं. अनिकेत विचारे तिथे येतोय. सिंगलला दिलं प्राधान्य. वन बाउन्स रित्या चेंडू हातात गेला. यावेळी मात्र एकच धाव पूर्ण. धाव फलकावरती धावा आहेत 8 धावा. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि 57 धावा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संकेत मतेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण संकेत मात्र त्यांच्यावरती हावी होतोय. सिंगलला प्राधान्य, डबलला प्राधान्य देत आहे. मोठा फटका मारण्याचा इरादा करतायत फलंदाज, पण मोठा फटका येत नाहीये आणि तिथं मात्र अडचण वाटते राजवाटर संघाला. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉटवरचा चेंडू उसळी घेतली चेंडूने. यावेळी मात्र समीर मोरे चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र सिंगलला दिलं प्राधान्य. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 9 धावा. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. 9 धावा धाव फलकावरती आल्यात. निश्चितपणे वीर मराठा कमिटीचा विचार केला तर मंगेशभाई पाटील यांनी धुरा सांभाळली बऱ्याच वर्ष. भूषणभाईंचा विचार केला, भूषणभाईंनी सुद्धा धुरा सांभाळली. राजू ढोकलेंचा विचार केला, राजू ढोकलेंनी सुद्धा चांगली संकल्पना मांडली, या लीगला कमिटीला सांभाळलं. आणि आता या वर्षी मात्र आपण नवीन चेहरा पाहतोय. आता युवा क्षेत्रातील युवा उद्योजक आणि आमचे परम मित्र संदेश देशमुख आज या वर्षी त्यांची नियुक्ती झालेली आहे वीर मराठा कमिटीच्या अध्यक्षपदी. आणि चांगली संकल्पना जेव्हा जेव्हा त्यांचा आणि माझा संपर्क होतो, त्यांच्या विचारधारा मी ऐकतो. या वीर मराठा प्रीमियर वीर मराठा विभागात फक्त क्रिकेट न खेळता अजूनही काही मोठ्या संकल्पना त्यांच्या विचारात आहेत आणि निश्चित त्या संकल्पना पुढे येतील अशी त्यांची विचारधारा. मला निश्चित ते सांगतात की काहीतरी नवीन संयोजन, नवीन संकल्पना पुढे आली पाहिजे. फक्त क्रिकेट पर्यंत मर्यादित न राहता VMPL चा विकास हाच एकमेव ध्यास असं समजून काहीतरी वेगळं आलं पाहिजे अशी संकल्पना पुढे निश्चित काही महिन्यामध्ये येईल असं आम्हाला वाटतंय. आणि निश्चित डोणवत मिरकुटवाडी रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी घेतलेला आहे. त्यांच्या आपण विचार केला तर डोणवत आणि मिरकुटवाडी रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी निश्चितपणे त्यांचं मेहनत पुढे आपल्याला पाहायला मिळेल आणि हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे. या विषयावर मी नक्की बोलेल. थोडासा वेळ द्या मला, थोडी विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करेल आणि इम्पॉर्टंट आहे हा रोड. जेव्हा जेव्हा आम्ही येतो, माझी जवळजवळ मी जेव्हा ऍडलॅबला 6 वर्ष कामाला होतो, मी 6 वर्षामध्ये माझी गाडी 35 वेळा पंक्चर झाली होती. नाही झालं पाहिजे. राज फायटर्स विरुद्ध आपण पाहतोय प्रिंकल स्टार संघ यावेळी भिडतो. यावेळी मात्र खेळून काढलाय हा चेंडू, जातोय सीमारेषा पार, आर पार षटकार.
थँक्यू डीजे. 16 धावा धापलकावरती आल्यात. एक षटकाराच्या साह्याने जबरदस्त भावेश गायकनी मात्र आक्रमण केलं या चेंडूवरती. रुपेश देशमुखच्या विरोधात स्ट्रॅटर्जी आखली गेली. आक्रमण केलं होतं, प्रहार केला होता. यावेळी मात्र रुपेशनी फसवलं या चेंडूवरती फलंदाज भावेश गायकरला. यावेळी निर्धाव चेंडूची होते सांगता. माफ करा, 15 धावा धापलकावरती आहेत. फिल्डिंग मध्ये जरा बदल पाहायला मिळालाय. निश्चित मॅन्डेटरी पॉवरचं षटक संपल्यानंतर थोडस क्षेत्रफळात व्यूहरचना आखली गेली आहे. थोडस जर विचार केला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला आणलाय. लॉंगॉनचा क्षेत्र जरा ऑफ मध्ये घेतलेला दिसतंय आपल्याला पाहायला मिळतंय. पॉईंट डीप एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेशच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न स्ट्रॅटर्जी आखली गेली आहे. यावेळी संकेत मध्ये येतो चेंडूवरती तद्वर एक पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. यावेळी मात्र 2 धावा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा ऐपड होईल का? 2च धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी मात्र भावेश गायकरला धाव फलकावरती धावा आहेत. आता मात्र 17 धावा. 17 धावा धाव फलकावरती 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. अजूनही 40 धावांची गरज आहे मला वाटतं राज फायटर संघाला. आणि राज फायटर संघाचा विचार केला तर 2 सामने गमावलेत. यावेळी चांगला फटका भावेश गायकाच्या भात्याबादला निघाला. यावेळी फाईन लेग मात्र चिरतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. तेवीस धावा धावलकावरती. यावेळी पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावर काढण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आहे. पॉईंटच्या क्षेत्रामधनं हा चेंडू जाते सरळ भरधाव वेगाने. षटकार आल्यानंतर मात्र आता जातोय चौकार. थँक्यू डीजे. षटकार आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकाल 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा कुठून काढल्यात भावेश गायकरने. आतापर्यंत विचार केला 27 धावा धावलक्यावरती आहेत. म्हणजे उर्वरित अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक महागात पडतंय. रुपेश देशमुख यांचा आकोटाप्याचा चेंडू. यावरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी वर डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं. यशस्वी प्रयत्न झाला. कुठल्या स्पॉट वरची थोडीशी डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे मात्र सक्सेस झाला हा चेंडू. धापलकावरती धावा आहेत निर्धारित 27 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 2 षटक बाकी. 12 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. 2 षटकांची अजूनही बाकी आहे आणि 2 षटकामध्ये तब्बल 30 धावांची अपेक्षा असणार आहे राज फायटर संघाला या स्पर्धेमधला पहिला विजय संपादन करण्यासाठी. कारण जर विचार केला प्रिंकल स्टार संघाचा तर मात्र प्रिंकल स्टार संघाने एक सामना गमावला जरूर मागच्या दिवशी आणि एक सामना जिंकलाय आणि आता मात्र जिंकण्याच्या इराद्याने मात्र हा संघ लढतोय भिडतोय. पण राज फायटरचा संघर्ष चालू आहे. राज फायटर संघाने दोन्ही सामने मागचे गमावलेत आणि आताच्या सामन्यामध्ये त्यांना जिंकणं महत्वाचं आहे आणि जिंकणंच महत्वाचं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 षटक बाकी आहेत. निश्चितपणे 30 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. समीर कचरे इन्फॉर्म फॉर्म मध्ये आहे. समीर कचरेचा विचार केला मोठे हिट मारण्याची क्षमता ठेवतो. अजूनही त्याला संधी नाहीये. मतलब सलामीची जोडी चांगलं मार्गस्थ आहे, चांगलं काम करताय. एखादा विकेट जरी पडला तरी समीर कचरे जबाबदारी घेऊ शकतो. इतक्या त्याच्याकडे त्याच्या 4 ऑप्स मध्ये ताकद आहे. षटकार चौकारांची आतषबाजी होणार की नाही यावेळी मात्र करणार. अनिकेत विचारे गोलंदाजी मार्कवरती येतोय. विचार केला राज फायटरच्या डगआउट मध्ये तर मात्र मयूर पाटील एक चांगला फलंदाज आहे. परेश कचरे सुद्धा आहे. संजय हेलंडे आहे. समीर कचरे सुद्धा आहे. निश्चितपणे चांगले निखिल डोकलेचा मी चांगला विचार करतो तो सुद्धा आहे. निश्चितपणे अजूनही बरेचसे फिल्डर्स बरेचसे प्लेयर्स अजूनही बाकी आहेत. प्रसाद पाटील आणि भावेश गायकर मात्र चांगला खेळ करतोय. यावेळी सिंगलला प्राधान्य दिलं. स्ट्राईक रोटेट झाली. माहितीये प्रसादला बंटीला की भावेश गायकर चांगला फॉर्म मध्ये खेळतोय, चांगला क्लास दाखवतोय. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. 30 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 29 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा गोलंदाजाच्या डोक्यावरती प्रेशर येतं. कारण एखादा डॉट चेंडू निघाला की कॉन्फिडन्स लेवल वाढते गोलंदाजी. पण एखादा चांगल्या चेंडूवरती जेव्हा धाव मिळते किंवा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा मात्र गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती प्रेशर येतं आणि प्रेशर आलंय अनिकेत वरती.
लोवर फुल टॉस डिलिव्हरी. यावेळी ब्लॉकचा अस्त्र ब्रह्मास्त्राचा वापर केला. ब्लॉकचा चेंडू खणून काढायचा होता. 22 ऑफ टाइम द लेन आपल्याला पाहायला मिळाली. लाईन थोडी खराब जरी असली तरी लेनचा चांगला वापर केला आणि तिथे यशस्वी होत अनिकेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 22 रोखून ठेवलंय मात्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे अनिकेत द्वारा. 29 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतंय. थोडीशी चुरस पाहायला मिळते. कोण जिंकतंय कोण हारतोय कोण विजय संपादन करतोय कोण पराजित होतोय या सामन्यामध्ये पूर्ण प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या सामन्यामध्ये मी अमित देशमुख रायगड निवेदक पूर्णपणे स्वागत करतो. अकोटाप्याचा चेंडू 22 साठी मात्र पूल होते सक्सेसफुल. डीजे या चौकाराच्या मदतीने मात्र तब्बल 10 फलकावरती धावा आहेत. 32 धावा. आता मात्र गरज आहे 25 धावांची. असतील कॅल्क्युलेशन चालू आहे माझ्याही डोक्यामध्ये. तुमचं कॅल्क्युलेशन माझ्यापेक्षा परफेक्ट असला पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक. लोवर फुलटॉस डिलिव्हरी. यावेळी काय घडलं विकेट किपरच्या बंद झालेली चूक. शुभम मात्र धावतोय चेंडू मागे पण मात्र चेंडू आणि फिल्डर मध्ये लागलेली रेस. यावेळी रेस जिंकतोय अर्थात चेंडू. चेंडू जाते सीमा पार आर पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. 10 फलकावरती धावा आहेत 36 धावा. थोडस चुकी झाली विकेट किपर कडनं. निखिल विचारे चकला. शुभम धावत होता बराच प्रयत्न केला एफर्ट दाखवला पण गोलन चेंडू मात्र सीमा पार जाऊन थांबला. चौकार आला त्यानंतर मात्र थोडस प्रेशर दडपण आलंय बघा गोलंदाजावरती. 2 चौकार खाल्यानंतर मात्र अनिकेत विचारावरती दडपण आलंय. प्रेशराईज झाला. तिथे चुका घडतायत. इथे मात्र अवांतर धावसंख्या आली. एका धाब्याने धाबाला घालताय. वाईटचा इशारा आल्यानंतर 37 धाबा धाबलक्यावरती आहेत. वीस धावांची आवश्यकता. 37 धावा 10 फलकावरती आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. भावेश कायकर खेळतोय चांगला प्रहार करतोय. यावेळी फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय सरसावला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवांतर धाव संख्येनंतर चौकार. थँक्यू ओडिसे. थँक्यू ओडिसे. 2 चौकार आले त्यानंतर वाईड आला आणि त्यानंतर चौकार आला. निश्चितपणे धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. 41 धावा 10 फलकावरती लागतात. आता मात्र गरज आहे फक्त 16 धावांची. भावेश गायकरनी सामना कुठला कुठं आणून ठेवलाय. राज फायटर संघाचे संघ मालक निश्चितपणे मंगेशभाई खुश असतील या फलंदाजावरती. भावेश गायकरचा विचार केला तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार आणि तब्बल 5 चौकांच्या मदतीने तो खेळतोय. एक चांगल्या परिस्थितीवरती चांगल्या खेळावरती तो नियंत्रित करतोय. अनिकेत वरती हल्ला चढवलाय भावेशनी. ब्लॉकचा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्राजवळ येणार की काय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सरसावलाय. लॉंगॉनच्या क्षेत्राच्या बरोबर बाजूने हा चेंडू जातोय. चौकारासाठी येतोय 4 धावांचा चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. भावेश गायकरचा वैयक्तिक विचार केला तर 34 धावांवरती खेळतोय. जोरदार एकदा भावेश साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. भावेशची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते.
34 धावांवरती खेळतोय, 5 चौकार 1 षटकार आणि सिंगल डबलने मात्र 34 धावांवरती खेळतोय भावेश गायकर. निश्चितपणे अर्धशतकी खेळी करण्यासाठी संधी आहे त्याला, पण धावफलकावरती विचार केला धावा आहेत 45 धावा. माफ करा, 40 धावांवरती जर कॅल्क्युलेशन केलं 40 धावांवरती खेळतोय भावेश गायकर. 40 धावांवरती खेळतोय, अजूनही 10 धावांची गरज आहे निश्चितपणे भावेशला अर्धशतकी खेळी करण्यासाठी. आणि धावफलकावरती धावा जर विचार केला तर तब्बल धावा आहेत 45 धावा. एक षटक बाकी आहे, 6 चेंडू बाकी आहेत आणि निश्चितपणे धावफलकावरती अजूनही अपेक्षा आहे जिंकण्यासाठी राज फायटर संघाला पहिला विजय संपादन करण्यासाठी. 11 धावांची गरज आहे. हा मोठा फटका थॉमसच्या बॅट मधला जबरदस्त फटका, आक्रमक फटका, चेंडू गेला सीमा पार, साईड स्क्रीनच्या डोक्यावर आलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू होता सिद्धार्थ कोंडेचा. अडचण, दडपण, प्रेशर या मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहे. काय काय घडतंय, काय काय बिघडतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला थॉमस डाईस अर्थात प्रसाद पाटील उर्फ बंटीच्या भात्यामातना. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे सामना मात्र थोडासा फिरलाय पूर्णपणे. जर विचार केला तात्यासाहेब आमचे विचार आहे मागच्या बाजूला आमच्या पाठीमागे बसलेत. 5 धावांची आवश्यकता आहे. तात्या सामना पुढे पुढे फिरलाय. एका बाजूला सामना होता प्रिंकल स्टार बाजूनी, पण मात्र भावेश गायकरनी आपल्याला पूर्णपणे कलाटणी दिली. हो हो, बॅटची कडा लागली होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी काय घडलं, काय बिघडलंय, भावेश गायकरला जागवं लागेल माघारी. थँक्यू रिझे. रिझेने मात्र वातावरण तापवलंय. आम्ही सुद्धा वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतोय. सहा धावांची गरज आहे. यावेळी मात्र हा चेंडू हातामध्ये जातोय. सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडस गचा क्षेत्ररक्षण तेवढीच खराब फेकी अनिकेतकडनं. अपेक्षा नव्हती अनिकेतकडनं. इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या फलकावरती धावा आहेत 53 धावा धाफलकावरती लागतायत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न संकेत मते येतोय. गोळीच्या वेगाने चेंडूवरती. तिथे मात्र बघा थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय प्रिंकल स्टार संघाकडून. इथे गरज होती थ्रोची चांगल्या फेकीची, पण तिथे मात्र चूक घडली. संकेत मतेकडनं जो थ्रो अपेक्षित होता तिथे मात्र चूक घडली आहे. निश्चितपणे धाफलकावरती धावा आहेत. आता मात्र सत्तावनचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे राज फायटर संघाला. एक चेंडू आणि गरज आहे 2 धावांची. 56 धावा केल्या होत्या प्रिंकल स्टार संघाने. गार्ड पाहिजे, गार्ड. 56 धावा प्रिंकल स्टार संघाने 4 षटकाच्या दरम्यान खेळल्या होत्या. 24 चेंडूवरती आणि 57 धावांचा लक्ष ठेवलं होतं.
निश्चितपणे आता मात्र 55 धाबा धापलकावती लागतात राज फायटर संघाच्या आणि 2 धावांची गरज आहे. तब्बल एका चेंडूवरती 2 धावांची गरज आहे राज फायटर संघाला. आता मात्र स्थिती अशी झाली आहे, दोलाईमाल परिस्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. निश्चितपणे राज फायटर संघ जिंकणार मंगेशभाई पाटील यांचा की संदेश देशमुख यांचा प्रिंकल स्टार संघ जिंकणार. दोघेही संघ मालक एका बाजूला बसलेत आणि विचार करतायत कोणता सामना, हा सामना कोण जिंकेल कोण हारेल. कारण राज फायटरचा विचार केला 2 सामने गमावलेत, आता हा सामना महत्वाचा आहे मंगेशभाई यांना. आणि प्रिंकल स्टार संघाचा विचार केला तर 1 सामना गमावलाय 1 सामना जिंकलाय, त्यांना सुद्धा इम्पॉर्टंट असेल. ऍव्हरेज जर काढायचा असेल तर प्रिंकल स्टार संघाला हा सामना महत्वाचा असेल. पण गरज आहे आता मात्र सिद्धार्थ कोंडेवरती दारमदार आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. समोर उभा आहे थॉमस जाईस अर्थात प्रसाद पाटील उर्फ बंटी. 1 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. थॉमस जाईसला पूर्णपणे जोखडून ठेवलाय, शांत ठेवलाय, बांधून ठेवलं. यावेळी थॉमस जाईसला काय घडलं, काय बिघडलं. यावेळी थॉमस जाईस एक आक्रमक फलंदाज मॅन बॉक्स वाली, याला मात्र जोखडून ठेवलं, ढकलून ठेवलं, थांबून ठेवलं. आता सिद्धार्थ कोंडेचं कौतुक करावं तेवढं थोडं प्रिंकलच्या संघाकडून. क्या बात आहे सिद्धार्थ कोंडे, लाजवाब कामगिरी. यावेळी ब्लॉकचा चेंडू टाकला होता, यारकट चेंडू टाकला होता, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि ब्रह्मास्त्र सक्सेसफुल ठरतंय यावेळी सिद्धार्थ कोंडेचा. क्या बात आहे सिद्धार्थ, लाजवाब कामगिरी. प्रिंकल स्टार यावेळी जिंकतोय.